सिग्नल तेरे शान की खातिर तन मन धन को लुटा, जब जब तुझे पर वीर पड़े हैं अपने शीश कटा। आपला संघ तहसीलदार कार्यक्रमासाठी
सिग्नल कोर की जय हो. जय हो. ಇವತ್ತು ನಾವು 115ನೇ ಸಿಗ್ನಲ್ ಕೋರ್ ರೇಜಿಂಗ್ ಡೇ ಅನ್ನು ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗೊಟ್ಟು ಬಂದಂತ ಎಕ್ಸ್ ಸರ್ವಿಸ್ ಮ್ಯಾನ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಜತ್ ಇವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. व्यास 115वा कोर ऑफ सिग्नल दिवस आणि मला वाटतं की मगा प्रास्ताविकामध्ये थोडंफार कन्नड झालं, पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या कोर ऑफ सिग्नलच्या कोरडेनिमित्त उपस्थित असलेले याच विभागाचे सन्माननीय कर्नल साहेब, या गावचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंचायत समितीचे सभापती माननीय आरके काका, याच गावच्या नूतन जिल्हा परिषदेच्या सदस्या आमच्या भगिनी सो पाटील मॅडम, संक अप्परच्या तहसीलदार मॅडम रोहिणी शंकरदास मॅडम, दरीबडची पंचायत समिती गणामध्ये भले माझ्या विरोधात का असणार, पण ज्यांनी थोडक्यात बाजी मारली ते सन्माननीय तात्या चव्हाण, संघ पंचायत समितीचे माझे मित्र, एक या गावचं उमद नेतृत्व आणि नवीन नवनियुक्त पंचायत समिती सदस्य दर्गाकर दादा, त्याचबरोबर या संघटनेचे जत तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय कोळी साहेब, पांढरे साहेब, पाटील साहेब, व्यास संधी साहेब, मंगळवेढ्यावरून आलेले आपण सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी. योग जर साहेब कोर ऑफ सिग्नलचा असला तर कोर ऑफ सिग्नलवाल्यांनी हा योगायोग जुळवून आणलाय की यामध्ये मी कोर ऑफ सिग्नल मध्ये नोकरी केली गेली 17 वर्ष. 2013चा मी रिटायरमेंट आहे साहेब. 2017ला पहिली जिल्हा परिषद लढवली आणि 2017 ते 2022 आम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो. 2022 ते 2026 प्रशासक आलं काही कोर्टाच्या याच्यामुळं, आरक्षणामुळं, आणि 2026ला परत इलेक्शन लागलं आणि साहेब त्याच गटातून परत मी पाठीमागच्या वेळेला 1900 मतांनी निवडून आलो होतो, त्यावेळेला 1700 मतांनी निवडून आलो. आणि यामध्ये सगळ्याच मग माझे सैनिक असतील, आजी सैनिक असतील, सर्व संघटना असतील, या सर्वच लोकांनी लाख मोलाचं मला मार्गदर्शन केलं, हातभार लावला आणि त्यामुळं या ठिकाणी पोहोचता आलं. साहेब वास्तविक पाहता उद्या आपला कोरडे आहे 15 फेब्रुवारी, पण महाशिवरात्री असेल त्या सणानिमित्त संघवासियांनी या संघच्या डिव्हिजननं एक दिवस पहिल्यांदा कार्यक्रम घेतला. आणि साहेब त्या सैनिक संघटनांचं खूप मनापासून आभार मानावं वाटतं की गावागावामध्ये सैनिक संघटना खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत व्हायला लागले साहेब. आणि हे गरजेचं होतं साहेब, कारण आपण बघितलं असेल साहेब की फौज मधलं एक वातावरण आणि बाहेर आल्यानंतर वातावरण आणि बाहेरच्या वातावरणामध्ये हा फौजी माणूस सहजासहजी रुळत नाही साहेब. पण या तालुक्यातली काही बरीचशी मंडळी आहेत जी ज्येष्ठ मंडळी आहेत, ऑनररी कॅप्टन आहेत, कोण सुभेदार मेजर आहेत, कोण सुभेदार आहेत, यांनी एक चांगलं नियोजन केलं आणि या नियोजनाच्या माध्यमातून एक संघटना स्थापन केली. ही संघटना स्थापन करत असताना मी त्यामध्ये थोडंफार होतो साहेब. आणि एक चांगल्या पद्धतीनं आता ही सैनिक संघटना तालुक्याच्या माध्यमातून मग हळूहळू गावागावामध्ये पसरत आहे आणि त्याचंच फलित म्हणून आज आपण संघमध्ये आपल्या सिग्नलचा कोरडे साजरा करतोय. काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी सैनिकांना या ठिकाणी निर्बंध आहेत साहेब, पण की जत तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या सैनिक संघटनेनं तयार केलंय. आणि मला वाटतं की या संघटना ही संघटना जी आहे चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी हिरिरीनं सहभाग घेते साहेब.
जत नगर परिषदची निवडणूक झाली, सहजासहजी अशा संघटना बाहेर येत नाहीत, पण या माजी सैनिक संघटनेनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि जतचे नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आळी साहेबांच्या गळ्यात मार पडली. ह्यामध्ये या सैनिक संघटनेचा एक चांगला लाख मोलाचा वाटा आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं, मग आता पाठीमागं भाऊसाहेब पाटील साहेब आहेत, काँग्रेसचं काम करतात, पण नक्कीच जरी तुम्ही काँग्रेसचं काम असेल, तुमचा एक प्रतिनिधी म्हणून स्टेजवर आहेच आहे, पण नक्कीच आपण एक चांगलं काम करत असताना या तालुक्याचं नेतृत्व सन्माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब करत आहेत. आणि आपण बघतोय गेल्या वर्षभरामध्ये एक चांगली या तालुक्याची मजल कुठपर्यंत गेल्या कोर्डीच्या निमित्तानं तुम्हालाही सांगू इच्छितो की या तालुक्याला एक उमदं नेतृत्व मिळालंय. तुमच्यातलाच एक सहकारी, एक शिपाई माणूस, सैनिक काय करू शकतो आपण बघितलं असेल की साहेब, जत आरके काका सिनियर आहे त्या ठिकाणी, जत तालुक्यातला एक मीच आहे की दुसरी टर्म गाजवतो जिल्हा परिषदला. कंटिन्यू लोकांच्या संपर्कात आणि थोडी अडचणीची बाब होती, पण लोकांनी ते मनावर घेतलं, लोकांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मिलिटरीवाल्याला निवडून दिलं. साहेब, नक्कीच माजी सैनिक संघटना असतील किंवा या माजी सैनिक असतील, आता हळूहळू हिरिरीनं भाग घेत आहेत. आपल्या समोर बसलेली तर सिद्धू गायकवाड आहे साहेब, आमच्या सोसायटीचे चेअरमन आहे साहेब सद्यस्थितीला. म्हणजे सैनिक संघटनाच्या जरी संघटनापर्यंत न थांबता गावातील चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, या ठिकाणी हळूहळू आपली संख्या वाढत आहे. मला पार्टी विरोधात का असं ना साहेब, आमचीच एक भगिनी माजी सैनिकच्या पत्नी काँग्रेस पक्षाकडून मुचंडी गटामध्ये पंचायत समितीला उभ्या होत्या. त्यांचा थोडासा अल्पशा मतानं पराभव झाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मिलिटरीवाला माणूस किंवा फौजी माणूस हे गोष्टी धाडस करत नव्हता, पण या तालुक्यामध्ये कैलासवासी सनमडेकर काका नंतर थोडंफार माजी सैनिक हळूहळू या गोष्टीकडे वळायला लागलाय. आणि नक्कीच ही खूप आश्चर्याची आणि एक चांगली बाब आहे साहेब, कारण 17-18 वर्ष कोण नोकरी करते, कोण 24 वर्ष करते, कोण 26 वर्ष करते, कोण 28 वर्ष कोण करते, कोण 32 वर्ष करते साहेब. शेवटी घरी यावं लागतं साहेब. आणि फौजी माणूस असा असतो की थोडा डिसिप्लिनचा माणूस असतो साहेब. आणि फौजी माणूस हा डिसिप्लिनचा माणूस म्हणजे एक त्याला एक शिस्त असते साहेब, आणि शिस्त असल्यामुळं बाहेर एकदम विपरीत होतं साहेब. मॅडम, आत डिसिप्लिन राहणारा माणूस बाहेर आल्यानंतर पूर्ण बेशिस्त आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी मॅच्युअर होऊ शकत नाही मॅडम, कारण त्याला त्या गोष्टी जमत नाहीत. मला माहिती आहे मॅडम की आपल्याकडे बऱ्याचशा तक्रारी येतात, कारण ते तुमच्याकडे डायरेक्ट भांडणार, म्हणजे नाही असं नाही तसं नाही, कारण तो स्वभावच असा बनलेला असतो की 20-20, 22 वर्ष, 24 वर्ष, 26 वर्ष नोकरी, ते स्टेट फॉरवर्ड माणूस असतो. त्याला काय इकडचं दिसत नसतं, त्यामुळे त्याला वाटतं की मी बोलतोय ते योग्यच आहे, मी सांगतोय ते खरं आहे. पण माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की बाहेर आल्यानंतर आपणही सगळे बघितले असेल दुनिया, बाहेर आल्यानंतरचं खूप वातावरण वेगळं आहे. त्यामुळं फौजमधून रिटायर झाल्यानंतर आपण ते तिथल्या तिथेच ठेवूया. आपलं डिसिप्लिन अंगातलं आहे, आपल्याला जिथं गरज पडेल त्याचा नक्कीच वापर करूया, पण बाहेर आल्यानंतर जशाच तसं राहणं खूप आजच्या काळात गरजेचं आहे. आणि नक्कीच आपण राहण्याचा प्रयत्न करूया. आपण या ठिकाणी कोर ऑफ सिग्नलचा 115वा दिवस चांगल्या दिमाखामध्ये साजरा करतोय आणि करायला लागलोय, याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हीच माझी सैनिक संघटना असेल, आजी सैनिक संघटना असेल, कशा पद्धतीने वाढल आणि या तालुक्यामध्ये एक चांगली सैनिक संघटना म्हणजे नावारूपास येईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण सर्वांनी मला बोलवलं, माझा यथोचित मान सन्मान केलात, सत्कार केलात आणि 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी संयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेजिंग डे मनाने के लिए उपस्थित है हमारे कर्नल साहब. उनके हमारा एक बार फोन करने से हमारा कोली साहब ने बोला आपका कर्नल साहब आएगा, आप सिर्फ कांटेक्ट करो बोला. हमने मैसेज भेजा तो साहब ने पुणे से पंढरपुर आए, पंढरपुर से इधर आए. वैसा संदीप साहब भी कल शाम को बोले, मैंने बात किया तो बोलता है सॉरी साहब, बोला मैं पुणे में हूँ, कैसा आऊँगा. फिर भी उन्होंने 9 बजे गाड़ी पकड़ा और पंढरपुर आए, पंढरपुर अपने गांव आए
और उधर से कर्नल साहब के साथ यहाँ है। मैं बहुत बहुत आप दोनों का ही बहुत मैं धन्यवाद करता हूँ। रिस्पेक्टेड व्यासपीठ, तहसीलदार मैडम, आर.के. पाटिल सर, और अभी जो जिला परिषद से सुनकर आए हैं पाटिल मैडम, और सभी ऑल व्यासपीठ और मेरे साथियों, आज कोर ऑफ सिग्नल का 115वां हम रेजिंग डे मना रहे हैं। हमने सोचा 26 जनवरी को बैठे थे, सोचा अभी यार फैमिली कभी गेट टुगेदर होता नहीं, क्या करना। अब्बास ने बोला सर आपका 15 जनवरी रेजिंग डे आ रहा है। ओके, मैं बोला ठीक है 15 जनवरी मनाएंगे बोला। तो 15 फरवरी को जब ये सबने हाकार दिया तो हमने सब उधर इधर कोहली साहब को, हमारा अध्यक्ष, उनका गाइडेंस लिया। उन्होंने बोला है मनाना है तो मना दो, बोला उसमें क्या है, सभी को भेज दो और सभी। इसलिए मैं बहुत खुश हूँ आज कि इतना आदमी हमारा, किसी को फोन किया, किसी को नेट पे छोड़ा, तो तभी सब इतना आदमी आए हैं। इसलिए अभी आप आए हैं लेकिन आपका फैमिली कम आया है, इसलिए थोड़ा दुख है। सब आदमी लेकर आना चाहिए। मैंने पहले बोला था जब कोई भी आता है हम तो कहीं कहीं मिलते हैं, कैसा है क्या है, लेकिन फैमिली भी मिलना चाहिए, उनका एक मेघे से मिलाप होना चाहिए, उनका भी थोड़ा सा कोई प्रॉब्लम होता है आपस में बात करना चाहिए। इसलिए हमने ये सोचकर विथ फैमिली के लिए इनवाइट किया था। तो आइंदा अभी जब भी हम बुलाएंगे तो आप विथ फैमिली आना है। आज का हमारा ये, इसके लिए हमने जो वीर माता, वीर और वीर पत्नियों को बुलाया था, उन्होंने भी आकर ये किया, तो हम उनका भी मैं धन्यवाद करता हूँ। थोड़के में मैं कोर ऑफ सिग्नल का बताऊंगा। जब मैं नौकरी करता था, हमारा कम्युनिकेशन ग्रुप आर्मी हेडक्वार्टर से लेकर ब्रिगेड तक हमारा कम्युनिकेशन रहता है। मेरे टाइम में, उस टाइम में PRC 25 और CB एक्सचेंज और मैग्नेटो एक्सचेंज, C11 सेट, बाद में सीमन 400 वाट, ऐसा उस टाइम में होते होते अभी तो कितना बदला हुआ है कोई मेरे को पता नहीं चलता है। लेकिन हमारा टाइम में ये इक्विपमेंट थे। अभी किसी ने कोई बोलना है तो पहले हमारे पास कॉल बुक करेगा, हम कॉल कनेक्ट करेंगे तभी वो बोल सकते थे। अभी कम्युनिकेशन इतना फॉरवर्ड हुआ है, किसी को हमारा सिग्नल का बीच में कॉल बुक करने का जरूरत नहीं पड़ता है, 1 to 1 अभी बात करता है। हमारे टाइम में जब एक आदमी पेट्रोलिंग में जाता था, जब वापस आता था उसको पता लगता था इधर है ना, बैल को ये पड़ता है ना, जैसा ऐसा इधर कंधे के ऊपर पड़ता था। उस टाइम में हमने कम्युनिकेशन दिया है। अभी तो ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है, अभी तो नौकरी करने में कोई प्रॉब्लम नहीं है। इक्विपमेंट बहुत एडवांस हुआ है, नया नया शर्ट आया हुआ है, नया इक्विपमेंट है। हमारा टाइम में तो बहुत प्रॉब्लम था। और उस सब ये करने के बाद 28 साल सर्विस करके मैं वापस आया। आने के बाद अभी हमारा, मैं मेरा संगठन का जो संघ डिवीजन के अंदर 51 गांव आते हैं, उन सभी को मैं बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ। जो मैं बोला है उसको अच्छी तरह से इन्होंने निभाया और ये कर दिया। इसलिए मैं, इन्होंने बोला छोटा सा, जाते जाते दो आपको वर्ड सुनाऊंगा सिग्नल कोर का बारे में। सिग्नल तेरे शान की खातिर तन मन धन को लुटा, जब जब तुझे पर वीर पड़े हैं अपने शीश कटा है। सिग्नल तेरे शान की खातिर सन 11 में जन्म लिया तू कोरे कर्मा वाली। ईगो ईगो पर चमकेगी तेरे जिम्मे की लाली, तेरे एक इशारे पर हम अपने शीश कटा। सिग्नल तेरी शान की खातिर। धन्यवाद। चौकस।
संघ गावामध्ये फौजीचे सर्व लोकांनी मिळून आज उद्या होणारे 115 स्थापना दिवस म्हणून 15चे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आज त्यांनी करायचे ठरवले. लहान मित्र आहे आणि मागील 5 वर्ष अतिशय सुव्यवस्थित काम केलंय. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा निवडून आले. त्यांचाही धन्यवाद देतो. आमचे कविता मॅडम नवीन असल्याने यावेळी खूप चांगल्या मताने जवळजवळ 3800 मताने निवडून आले. त्याबद्दल तिलाही धन्यवाद देतो. आलेले सर्व बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जत तालुक्यामध्ये आजी माजी सैनिक संघटना स्थापन केलो. आमच्या आर्मीच्या जवानांच्या परिस्थितीवर अवलंबून काही समस्या अडचणी हे आम्ही बरेच हेलपटे खाल्लो. आमचं काम कुठेही होत नव्हते. संघटनेच्या माध्यमातून काही आमच्या अडचणी सुटतील या आशा बाळगून आमचे माननीय बबनराव कोळी साहेब अध्यक्ष जत तालुका यांनी बरेच काय प्रयत्न करून संघटना स्थापन केले. त्या संघटनेच्या माध्यमातून बरेच काही अडचणी फौजींचं येत होते ते हळूहळूपणे दूर होत गेले. त्याच्यानंतर कोळी साहेबांना आम्ही संघमधून विनंती केलो, सर आम्ही संघामध्ये एक डिव्हिजन ओपन करणार आहे. कोळी साहेबांनी मान्यता दिली आणि जत प्रणित म्हणून जतच्या खालच्या भागाला पूर्व भागेला आम्ही संघ डिव्हिजन 51 गाव आमच्या तहसीलदार ऑफिसच्या अंडरमध्ये 51 गाव येतात. त्या 51 गावाचा आम्ही संघ डिव्हिजन म्हणून संघटना स्थापन केलो. या संघटनेमध्ये आमचे बरेच काही फौजींचे अडचणी आहेत. फौजी सर्वांनाच माहिती आहे हा फार सरळरित्या आई वडिलाच्या पोटातून जन्म घेतल्यानंतर 15 ते 16 17 वर्ष बालपणामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट तो 17 वर्षानंतर जे बालपण इथं फिरून घालायचं असतं ते फौजीच्या आपल्या देशाच्या संरक्षणासाठी घालवतो आणि 40 45 50 वर्षामध्ये ते रिटायरमेंट होऊन येतो. ते जसं मूल जन्मलेलं असतं या पद्धतीनं आई वडिलांनी जे पद्धत त्याला शिकवलं जातं त्या रक्तामध्ये आर्मीमध्ये घडवलं जातं. ते नीटपणा आणि सरळपणा आणि एकनिष्ठता अंगामध्ये भरल्यामुळं गावातील लोकांनी लुबाडणापणा चालू करतात, फसवागिरी चालू करतात. ह्या फसवागिरीला बळी आपला फौजी पडत असतो. कारण फार सरळ मनाचा असल्यामुळं लुबाडणारी लोक भरपूर आहेत, खोटारडे भरपूर आहेत. या खोटारड्याला या लुबाडेपणाला बळी जाऊन आपले फौजी बरेच आपल्या जिल्ह्यामध्ये बळी गेलेले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यामध्ये संघटना काढले आणि संघमध्ये आम्ही संघच्या जतच्या परिणित खाली आम्ही डिव्हिजन मिळालं. संघचे तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम, आमची एक बहीण, आमची आई, अक्का, ताई सर्व मानून घेतलो आम्ही. आमचे जे पण क्वेश्चन आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत मॅडमच्या समोर आम्ही मांडत गेलो. आम्ही मॅडमला एकच शब्द दिलं, मॅडम आम्ही आमचं काम लिगली असेल तर करा, अनलिगली असेल तर करू नका. आमचं कामच अनलिगली नसतात, लिगली प्रोसिजरमध्ये आमचे कामं असतात. म्हणून मॅडमला विनंती केलेलं आहे, मॅडम लिगली प्रोसिजरचं काम असेल तर तुम्ही डोळे बंद करून काम करा आमचं. मॅडमचा आम्हाला भरपूर सहयोग मिळाला. तरुणामध्ये होतो. मॅडमला फौजीवरती किती प्रेम आहे, देशावर देशच्या सेवा करणाऱ्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. मॅडम आवर्जून फोन केले, मी काय करू, मॅडम तुम्ही यायलाच पाहिजे. हे एक देशावर ते प्रेम करणारे आणि देशाची सेवा करणाऱ्यावरती प्रेम जे दाखवतात हेच खरं प्रेम आपल्या सर्व फौजीवर. मी प्रत्येक जनतेला विनंती करत आहे, सर्वांनी आपल्या देश सेवा करणाऱ्यावर प्रेम करावं आणि प्रेम ठेवत जावं आणि फौजीवर विश्वास ठेवावं.
विश्वास ठेवून आपण काम करावं असं माझं एक ठाम म्हणणं होतं. आणि कर्नल साहेबाला विनंती करतो, साहेब आमच्या संघटनेत काढल्यानंतर आमचे बरेच काही कामं मार्गी लागत आहेत, आम्हाला सहकार्य मिळत आहे. पॉलिटिशियनमध्ये गेल्यानंतर तिथं तरी आम्हाला सहकार्य मिळतच असतो. शासनाच्या माध्यमातून गेल्यानंतर सुद्धा शासनामध्ये सुद्धा आम्हाला सहकार्य मिळत असतं. हे कधी झालं साहेब, आम्ही संघटना ज्यावेळी इथं स्थापन केलो त्याच्यानंतर आमचे काम सर्व व्यवस्थित चालायला लागले. हे संघटना एक फार मोठी आहे, हे बळकट आहे, बाजू आहे, फौजीचं पाठबळ आहे, पाठराखण आहे. म्हणून सर्वांनी जे आपल्या जत तालुक्यामध्ये आर्मीमध्ये रिटायरमेंट जाऊन परत आलेले आहेत, जे फौजमध्ये सर्व्हिस करत आहेत, वीर माता वीर पत्नी आहेत, त्यांच्या समस्येसाठी आम्ही संघटना स्थापन केलेलो आहे. आमच्या संघ डिव्हिजनमध्ये सर प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला मीटिंग असतं. प्रत्येक 25 तारखेला मीटिंगमध्ये आवर्जून आमचे फौजी उपस्थित राहतात. काही समस्या असेल तर आमच्याजवळ मांडतात. तहसीलदार मॅडम आणि पॉलिटिशियन उमदी यांच्या अंतर्गत येणाऱ्या काहीतरी समस्या असतील तर आम्ही ते सॉल्व्ह करतो. आमच्याकडनं नाही सुटलं प्रश्न तर आम्ही जत डिव्हिजनला पुढं फॉरवर्ड करतो. आमचे पूर्व भागचे उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड सर आहेत, आमच्या संघटनेमध्ये आहेत आणि जत संघटनेमध्ये ते उपाध्यक्ष आहेत. आमच्याकडनं काम नाही झालं आम्ही सिद्धू गायकवाड सरांना ते फॉरवर्ड करतो आणि जतच्या मीटिंगमध्ये ते प्रश्न ठेवून आम्ही पुढं ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. सर या माध्यमातून आमचे असे काम होत असतात. म्हणून संघटनेमध्ये सर्वांनी सामील व्हा आणि संघटनेला तुम्ही पाठबळ द्या, एवढंच माझं सर्व फौजींना विनंती आहे. आणि ह्याच्यानंतर मी आपले जत तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी साहेबांनी, कर्नल HL बोंगे साहेब आणि इथं उपस्थित असलेले कोर ऑफ सिग्नलचे बहादूर जवानो और जेशू साहेबान, आज आपण 115वा रेजिंग डे सेलिब्रेट करत आहोत कोर ऑफ सिग्नलचा. आता मॅडमने इथं बसल्यावरती कोर ऑफ सिग्नलचं थोडक्यात मतलब मॅडम मी सांगतो की आर्मी आहे. आर्मी बी काय काय डिपार्टमेंटमध्ये जसे तुमची डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जातात त्याप्रमाणेच आर्मीसुद्धा कुठं कुठं अशी डिस्ट्रीब्यूट केलेली जातात. प्रत्येक डिपार्टमेंट आर्मीमध्ये अवेलेबल आहे. जसं मॅडम तुमच्या प्रशासनामध्ये जसे अवेलेबल आहेत तसे आर्मीमध्ये डिपार्टमेंट आहेत. हे कोर ऑफ सिग्नल आहे, हे इम्पॉर्टंट आर्मीचं एक हार्ट आहे मॅडम. जे सर्व कम्युनिकेशन जेवढं बी आहे, पुराण्या जमान्यामध्ये वायरलेस होत होती, नंतर आयस्कॉन आलं आणि जिथं जर कम्युनिकेशन गॅप पडला तर मॅडम आर्मी ही कधी सक्सेस होणार नाही आहे. आणि पहिलं कम्युनिकेशनचा एकच सहारा होता सिग्नलच्या थ्रू. ते खांद्याला आता मगाशी साहेबांनी सांगितलं कोर ऑफ सिग्नलचं इम्पॉर्टन्स. ते खांद्यावरती रेडिओ सेट घेऊन इथून ते 10-10 किलोमीटर त्यांचं रेंज असायचं, 5 किलोमीटर 2 किलोमीटर तेवढ्या रेंजवरती ते आपली मेसेज पास करायची. कुठे जेवण पोचवायचं, कुठं अम्युनिशन पोचवायचं, कुठे गाडी बंद पडली, कुठे काय पडलं, हे कम्युनिकेशन. आणि मॅडम हे असं तो पीस एरिया नसतोय, तो टोटली फील्ड एरिया असतोय मॅडम. कुठेतरी नदीला पूर आलेला आहे, रोड काटला गेलेला आहे दुश्मनाने, कुठे माइंड लावलेला आहे. आणि हे कम्युनिकेशन जर गॅप पडलं तर आर्मी फेल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे कोर ऑफ सिग्नलचं जे इम्पॉर्टन्स आहे दॅट इज ओनली कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन असल्याशिवाय आर्मी सक्सेस कधी होणार नाहीये. आणि हा एक आर्मी मॅडम 2 पार्टमध्ये वाटलेली आहे. एक आर्मीचं 2 पार्ट म्हणजे एक आहे आर्म्स आणि दुसरा आहे सर्व्हिसेस. आर्म्स यानी मॅडम जो फील्डमध्ये किंवा बॉर्डरवरती जे लढत असतात ते 5 आर्म्सचे युनिट आहेत, फक्त 5च कोर आहेत. ते फक्त फील्डमध्ये लढाई करतात आणि बाकीचे जे असतात ते सर्व्हिसेस असतात मॅडम. ते त्यांना सगळं पाठीमागून सप्लाय, जसं की मेडिकल फॅसिलिटी झाले, राशन झालं, क्लोथिंग झालं, ऑम्युनिशन झालं, हे सगळं जे पाठीमागून सप्लाय करतात ते त्यांना म्हणतात सर्व्हिसेस. आणि हे कोर ऑफ सिग्नल जे आहे हे एक मेन इम्पॉर्टंट जो कोर आहे तो इन्फंट्री, आर्मर्ड, आर्टिलरी, इंजिनियर्स आणि सिग्नल हे लढणारे युनिटपैकी एक आहे मॅडम. म्हणताना आता बाकी आप्पासाहेबांनी संघटनेचं महत्त्व काय आहे ते सर्वांना सांगितलेलं आहे. आज या पूर्व भागातमध्ये एवढा आपण सैनिकांच्या बद्दल आपुलकी किंवा एक प्राऊड किंवा एक काय आर्मी आहे दाखवून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्हाला बी कोर ऑफ सिग्नलचा प्राऊड आहे ही दाखवून दिलेलं आहे. आणि संघटनेचं महत्त्व सुद्धा सगळ्यांना समजावून आप्पासाहेबांनी सांगितलं आहे. आणि मॅडम जोपर्यंत तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट जोपर्यंत सैनिकांना मिळत नाही आहे तोपर्यंत आर्मीचं मनोबल तुटत राहतंय. तुमच्याकडे कुठलाही सैनिक आला, भलं मगाशी आब्बासाहेबांनी सांगितलं
फौजी कधी इलिगल करायला मागत नाही मॅडम, लिगलच मागतो. तो त्याचा राईटच मागतो. का तर आर्मीमध्ये आम्ही 17-18 वर्षामध्ये मॅडम आर्मी जॉईन केलेली असत्या. आता सरदार साहेबांनी सांगितलं मगाशी आपल्याला सिव्हिलमध्ये घोटायला पाहिजे. बरोबर आहे, ते एक कोर ऑफ सिग्नलमध्ये जरा क्वालिटी त्यांच्यात होती, त्यांच्यात जरा क्वालिटी किंवा परफॉर्मन्स होतं म्हणताना. पण साहेब, प्रत्येक माणूस येऊन बाहेर असा सक्सेस होत नसतोय. आता तुम्ही सिग्नलमध्ये होता, तुम्हाला सगळे पढे लिखे होते, तुम्ही ग्रॅज्युएशन होते, तुम्हाला सगळं हर एक लेवलचं नॉलेज होतं, तुम्ही पढे लिखे होता. साहेब, आज माझ्यासारखी इन्फंट्रीची अनपढ लोक आहेत ती, आम्हाला फक्त सांगितलं की नुसतं हुकमाचं पालन करा, तुला तोंड उघडायचा काही अधिकार नाही आहे म्हणताना साहेब आम्ही लोक असं ताबडतोब तुमच्यासारखं सक्सेस होऊ शकत नाही आहे. आम्हाला फक्त जातो, आम्ही तलाट्याकडे जातो, 7 उतारा द्या, का देत नाही हे आम्ही, हा जरा अर्धन बोलेल पण स्वतः तो राईट मागतोय. पण त्याला कुठं माहीत असते फौजीला की खालनं 10 रुपयाची नोट द्यावं लागते, त्यावेळेला उतारा मिळतो हे त्याला माहीत नसतंय साहेब. म्हणताना मी म्हणतो मॅडम, हे खरं वास्तव आहे, मी तुम्हाला सांगतो. आज सुद्धा एवढा आम्ही संघटना पुढे नेतोय, हा नाही कोण म्हणणार नाही, नाही कोण म्हणणार नाहीत आणि ताबडतोब करणार बी कोण नाहीये, हे आज बी एवढं बघतोय. तरी बी आता संघटनेच्या माध्यमातून सांगतो, कुठेही जरी गेलं पण आपलं फक्त राईट जिथं आहे, लिगली राईट आहे, ते आम्ही सोडणार नाही. फौजींचं हे आमचे कसम खाल्लेले साहेब. मॅडम, आम्ही ज्या टायमाला फौजमध्ये जॉईन केलेलं आहे, कुणी गीतेवरती हात ठेवला आहे, कुणी बायबलवरती ठेवलाय, कुणी कुराणवरती आम्ही शपथ खाल्लेली आहे. त्यावेळेला शपथ खाल्लेली आहे, ती शपथ आम्हाला मरोपर्यंत लागू आहे मॅडम, आणि त्या शपथेचं आम्ही खरोखर पालन करणार. काल परवा बी तुमचे अमित शहा साहेब म्हणले जवान हा कधी रिटायर्ड नाही आहे. अमित शहानं आता मागच्या आठवड्यात मध्ये त्यांनी पुऱ्या तुमच्या ह्याच्यात मध्ये सांगितलेलं आहे. आणि हा माजी सैनिक सुद्धा कधी रिटायर्ड नाही आहे. ही इज गेटिंग मोर पेन्शन मॅडम. आज बी जो आपलं रिटायर्ड आपण कशाला म्हणतो, फक्त आपण आता ड्रेस काढलेलं एवढंच, पेन्शन बी काय कोणाचं हे नाही, आपला राईट आहे पेन्शन सुद्धा. पेन्शन बी बंद करायचं एवढा सहजासहजी कुणाला अधिकार नाही आहे. फक्त एक्सक्लुडिंग जर आपण कुठला अन्याय केला तरच कुठं ते फक्त राष्ट्रपतीला अधिकार आहे पेन्शन बंद करायचा, बाकी कुणाला अधिकार नाही आहे. आणि आपण देशासाठी एवढं संरक्षण केलेलं आहे, -सेल्सिअसमध्ये जाऊन नोकरी केलेली आहे, +सेल्सिअसमध्ये जाऊन नोकरी केलेली आहे. म्हणताना जे काय आमचे अधिकार मागतोय, कुणाच्या पुढे भीक मागायला घालायची बी आम्हाला कुठली काही जरूरत नसते. तरी सैनिको, आज जसे एका बळानं, एका ताकदीनं, एका मुठीनं, एकजुटीनं जसे पुढे आलेले आहेत, तसं हमेशा एकजुटीनं पुढे राहावा. आणि सगळं प्रशासनाला सुद्धा बिलकुल योग्य मार्गाने आपण सपोर्ट करणं हे आपलं तेवढं तितकं कर्तव्य आहे. इलिगल काम कुणाला करायचं नाही. जे आपण शपथ खाल्लेले, मी कुठले नियम पाळीन, आपल्याला शिस्तता आहे, शिस्तता पाळणं पाहिजे. ओबिडियंट जे बी प्रशासकीय जे काय नियम आहेत त्याचं ओबिडियंट करायला पाहिजे. गलत काम करायचं नाही करायचं. एवढं जर आपण जे आपल्याला आर्मीमध्ये, जे मस्कट्रीमध्ये, जे आपल्या पहिल्या पोर्शनमध्ये जे आपल्याला शिकवण दिलेली होती, त्या शिकवणीचं काटोकाट तंतोतंत आपण पालन जरी केलं तर आपण कुठेही असक्सेस होणार नाही आहे, हे माझी गॅरंटी आहे. सगळ्या सैनिकांनी आज आम्हा लोकांना जत तालुक्यातून बोलवून पुऱ्या सैनिकांनी, बहादूर जयशिव साहेबांनी, जवान साहेबांनी जत तालुक्यातील सैनिकांना एवढं मनपूर्वक आमंत्रित केलं, त्याबद्दल ह्या तुमच्या कोर ऑफ सिग्नल्सला आमच्या जत संघटनेकडून हृदयपूर्वक, मनपूर्वक तुमचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. 115व्या दिनानिमित्त उद्या आहे, आम्ही आजच साजरा करायला आलो. त्यानिमित्तानं आलेले कर्नल साहेब आणि डॉक्टर आर.के. पाटील सर आणि मान्यता आणि आमचे सहकारी बंधू सरदार पाटील सर आणि निवडून आलेले नवीन रवी यांना बगली आणि आपण आणि कॅप्टन सर आणि सर्व सुभेदार आणि वीरपत्नी, माता, पिता आणि माजी सैनिक सर्वांना माझा नमस्कार. आणि आज मला वाटायला लागले इथंच ज्या तालुक्याचे सर्व सैनिक आणि बंधू, सुभेदार, कर्नल, कॅप्टन सगळं इथं आलेलं आहे. मला एवढे दिवस माहीतच नव्हतं ते सिग्नल्स म्हणजे काय, फक्त मी पिक्चर आणि टी व्हीमध्ये बघितलेला होता. आज सरांनी एवढं मनानं सांगितले आणि एवढं काम असते आम्हाला माहीत होतं. कसं आम्ही इथं काम करणारं वेगळं, तिथं प्रत्यक्षात युद्धामध्ये काम करायला ते वेगळं आहे. ते देशाचे मान आणि शान असं म्हणायला काय आहे. आणि आम्ही सर्वांनी सांगतो, फक्त त्यांच्या पण समस्या आहे असं अजून मला माहीत नव्हतं. तुमच्या पण पेन्शनच्या समस्या आहे. आम्हाला वाटलं होतं फक्त शिक्षकांना, नोकरी करणारा त्यांनाच आहे, तुम्हाला पण आहे समस्या. आता माननीय प्रधानमंत्री साहेबांनी आता दिलेलं आहे सगळ्यांना, एक त्यांनी कामं करायला आले तुमच्यासाठी. आम्ही तिथंपर्यंत पोचूया सगळ्यांनी, काय समस्या असेल तर. आणि तुमच्या संघटना एवढं छान करायला लागलं की मला आता 1-2 वर्षापासून, आणि आमच्या शाळेमध्ये पण माजी सैनिकाच्या संघटनेतूनच केलेलं होतं, एक बेटी आणि एक काठी म्हणून ते एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. तसंच
तुमचे संघटनाचे काम वाढू दे. मी जास्त बोलत आहे का वेळ झालेला आहे. आणि संघटना आहे ना खूप महत्त्वाची असते. कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करण्याचं असेल तर संघटना खूप महत्त्वाची असते. आणि तुमच्या संघटना एवढं आता भाग घ्यायला लागले, आता हिरहिरीने काम करायला आले, तसंच तुमच्या संघटनेचे काम वाढू दे. आणि तुमच्या काय समस्या असेल तर आणि माझ्या आणि आमच्या सहकारी बंधूकडून काय पाहिजे असेल तर सहकार्य आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे, करूया. एवढं बोलून माझ्या भाषण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघटना संघ डिव्हिजन संघ यांच्या वतीने 115वा सिग्नल म्हणजे कोर्स ऑफ सिग्नल डे हा सोहळा आज आयोजित केला जात आहे. तर हा जो दिवस आहे तो उद्या 15 फेब्रुवारीला ह्याचं वर्धापन दिवस असतो. पण आमच्याकडून या दिवसाचे आजच शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून जे आज इथं उपस्थित आहेत ते कर्नल हरिलक्ष्मण बोंगे सर, सिग्नल्स ऑफिसर पंढरपूर. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संघचे माजी सभापती जत पंचायत समिती जत आर.के. पाटील सर. त्याचबरोबर आत्ताच जिल्हा परिषदचे नवनियुक्त सदस्य श्री सरदार पाटील साहेब, त्याचबरोबर सौ कविता पाटील मॅडम, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य रवी बगली साहेब, त्याचबरोबर दर्गाकर साहेब, त्याचबरोबर इथं जे आर्मीचे जे आजी माजी पदाधिकारी आहेत त्याचबरोबर वीर माता, वीर पत्नी आणि सर्व इथे आर्मीचे जे काही कुटुंब आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण इथं छान पद्धतीनं सोहळा आयोजित केलेला आहे. आज इथं मला एवढंच सांगायचं की आत्ताच अब्बास सरांनी सांगितलं की मगाशी की मी सकाळी फोन केला त्यांना, कारण मला परत आधी त्यांचा 15 तारखेला होता, परत त्यांनी 14 तारखेला ठेवलं. मला कालच सांगितलं त्याने. परत म्हटलं एकदा विचारावं, कारण मी काल रात्री ऑफिस करून मग मी अर्जंट काम होतं म्हणून मी गावी गेलेले. मग सकाळी म्हटलं एकदा विचारावं तरी. मग ते म्हटले आहेत आणि या तुम्ही. मग मी एका क्षणाचाही विलंब न करता मी लगेच तिथून 7 वाजता निघाली इचलकरंजीवरून आणि इथे आले. ह्यात माझं असं काही नाही, कारण मला माहित आहे की आर्मी एवढं देशासाठी झटते आणि त्या मनानं आम्ही जे करतोय ते म्हणजे खूप थोडं आहे. कारण आर्मी ही आपल्या कुटुंब बाजूला ठेवून देशासाठी म्हणजे कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढते. अजूनही मला एक आपल्याकडे चित्रपट येऊन गेला बॉर्डर पिक्चर, तर त्याच्यामधलं एक गाणं माहिती आहे मला, संदेश से आते. हे गाणं जरी अजून आठवलं तरी म्हणजे अंगावर शहारे येतात. म्हणजे एवढं सैनिकांनी आणि फौजी लोकांनी काम आपल्या देशासाठी केले. मग आम्ही एक सरांनी एक हाक दिली तर मी आलं तर काय. मग मी आज ठरवलं की आज तुमच्यासाठी आज एक दिवस वेळ द्यायचा म्हणून. आणि खरंच मी आता मगाशीच सांगितलं की ही जी संघची जी संघटना आहे ती जवळपास 1 वर्ष झालं स्थापना होऊन, त्याचं ऑफिस इथं होऊन संघमध्ये. तर जसं स्थापना झाली किंवा मी जसं आले तसं कामाच्या निमित्ताने बरेच लोक, तुम्ही फौजी लोक येतात माझ्याकडे. तर मी कधी म्हणजे काम इतर बाजूला ठेवून मी तुम्हाला सर्वांना प्रथम प्राधान्याने वेळ देत असते. कारण मला माहिती आहे की तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण देशसेवेसाठी झटलेलं असते. त्यामुळे तुमचे जे काही कामं राहिलेली असतात, जमिनीच्या संदर्भातली कामं असतील किंवा मुलांचे दाखले असतील किंवा काय असेल, तर त्याला तुम्हाला वेळ देता आला नाही सर्व्हिसमध्ये. तर आता रिटायरमेंट नंतर तुम्ही त्या गोष्टी करतायत. तर आमचंही तेवढंच कर्तव्य आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये आमच्या परीनं जेवढी होईल मदत तेवढं मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर काल माझ्याकडे सरदार पाटील साहेब एका कामानिमित्ताने आलेले. तर मी त्यांना तेच म्हटलं की आता त्यांनी मगाशी म्हटलं की आर्मीमध्ये आमचा एक डिसिप्लिन हा रोल असतो. आता आम्ही ह्या लोकप्रतिनिधी आहोत, तर ह्या इथं वेगळा असतो आणि ते समस्या वगैरे असतात त्या आम्हाला हे करावं लागतात, लोकांच्या सोडवाव्या लागतात. तर खरंच म्हणजे त्यांनी एवढं म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा ते काही स्वस्त बसले नाहीत. तर त्यांनी समाजसेवा करण्याचं एक जे व्रत घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मी इथं जे काही नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा
पंचायत समिती सदस्य असतील तर त्यांना भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि तर मी काल माझ्याकडं आलेले सरदार पाटील साहेब, तर मी त्यांना तेच म्हटलं की आपण ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पुढे कशा न्यायच्या ह्याच्यावर मी सविस्तर त्यांना सांगितलं. आणि खरंच आम्हाला देखील बरं वाटलं की बाबा आता ठीक आहे प्रशासक होते, पण ज्यावेळेस आम्हाला एखादी कुठली स्कीम किंवा योजना राबवायची असेल तर हे जर लोकप्रतिनिधी सोबत असतील तर शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानं कुठली जी शासकीय योजना आहे ती सत्यात उतरते आणि यशस्वीरित्या होते. कारण आम्ही 1 to 1 हाऊस टू हाऊस पोहोचू शकत नाही जेवढं लोकप्रतिनिधींचं काय म्हणता येईल की जाळं नेटवर्क असतं. आणि त्यामुळं मी खरंच म्हणजे सरांनी देखील मला म्हणजे सरदार पाटील साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की आपण ह्या योजना हे आपण सगळं काम करू. मला पण खूप बरं वाटलं. त्याचबरोबर आपल्या ज्या नवनियुक्त सदस्य आहेत कविता पाटील मॅडम यांचं देखील आम्हाला किरण पाटील सर असतील, कविता पाटील मॅडम असतील, ह्यांचं आम्हाला खूप सहकार्य होतं. कधी काही ऑफिसचे जे कार्यक्रम असतील ते आम्ही कॉलेजवरती घेतो तर ह्या गोष्टी आम्हाला खूप सहकार्य होतं. आणि मगाशीच आता मॅडमनी सांगितली लाठीकाठी हा देखील म्हणजे जो उपक्रम म्हणजे कराटेचा जो उपक्रम राबवला जातो खरंच खूप चांगला आहे. मी तर म्हणेन की आता आपल्याकडं जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत 500च्या वर ज्या मुलींची संख्या आहे अशा ठिकाणी आपले सांगली जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी सर श्री अशोक काकडे सर यांनी जो उपक्रम कराटेचा चालू केलेला आहे खूप चांगला उपक्रम आहे. कारण हा जो रिमोट एरिया आहे कर्नाटक सीमावर्ती भाग आहे आणि इथं मुलींची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्यासाठी कराटे हे खूप गरजेचं आहे. तर आम्ही देखील जिथं गरज वाटेल तिथं कुठल्याही महिलांच्या समस्या असतील किंवा काय आम्हाला सांगत चला. त्याचबरोबर आता जे एक साहेबांनी म्हटले की आम्हाला दाखले किंवा 7/12 ह्याच्यासाठी आता 7/12 बऱ्यापैकी ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे असं काय तुम्हाला कुठल्या अडचणी येणार नाहीत आणि बऱ्याचशा सेवा आता ऑनलाईन देखील झालेल्या आहेत. आणि जे आहे की शासनाचं जे धोरण आहे की इज ऑफ लिव्हिंग अँड इज ऑफ डुईंग हे जे धोरण आहे ते आम्ही राबवत आहोत. आणि खरंच मला ह्या रिमोट एरियात एक महिलेनं काम करणं म्हणजे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. खरंच मी काल सरदार पाटील साहेबांना सुद्धा सांगितलं ह्या गोष्टी. तर त्यांनी सुद्धा म्हटले मॅडम कुठलीही तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला काही गोष्टी असतील तर त्या आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आणि खरंच मला चांगल्या पद्धतीने काम इथं व्हावं आणि झालं पाहिजे. आणि एक महिला म्हणून मी नेहमीच महिलांच्या ज्या काही समस्या असतील किंवा काय असतील तर ह्या सोडवण्याचा प्रयत्न करते. आता आमच्याकडे एक लक्ष्मी मुक्ती योजना आली आहे ती सुद्धा खूप छान आहे. तर त्यासाठी सुद्धा मी सरदार पाटील सरांना म्हटलं की हा सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड असेल, ह्या ज्या लोकोपयोगी योजना आहेत की जे आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जर आयुष्यमान भारत कार्ड असेल तर त्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार तुम्हाला मोफत मिळले जातात. तर ही खरंच खूप चांगली योजना आहे. आणि मी सर्वांना सांगते की तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड करून घ्यावं आणि आयुष्यमान भारत कार्डचा लाभ घ्यावा. आज इथं आर्मी संघटनेने जो कार्यक्रम केलेला आहे खरंच खूप छान आहे. आणि त्यांचं म्हणजे आता सगळे इथं बरेच लोक म्हणजे आर्मीतले लोक रिटायर आहेत म्हणजे सेवानिवृत्त आहेत, पण त्यांच्यातला जो जोश आहे तो बघून आम्हाला खरंच खूप प्रेरणा वाटते. आणि त्यामुळं आम्ही त्यांचंही आम्हाला खरंच तुमच्या सर्वांचं आम्हाला खूप सहकार्य असतं आणि त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकू. आणि ह्या आजच्या ज्या कार्यक्रमाला आहेत त्या कार्यक्रमाला शासनाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपण बरेच काय आता एक माने साहेबांनी सांगितलं सुरुवातीलाच की मी मॅग्नेटो एक्सचेंज केला, हे केला. बेसिकली कम्युनिकेशन म्हणजे काय, एक दुसऱ्याशी संभाषण. आणि हे संभाषण आर्मीमध्ये कसं असावं त्याचा एक प्रोटोकॉल ब्रिटिश काळात तयार झाला. आणि ब्रिटिशांनी 15 फेब्रुवारी 1911 साली रॉयल कोर ऑफ सिग्नलची स्थापना केली. आणि त्यानंतर या कोरचा जी आलेख चालू आहे चढता तो आजपर्यंत चालू आहे. थोडक्यात एकच उदाहरण देतो की जसं ते मॅग्नेटो एक्सचेंज आणि हे झालं कम्युनिकेशनमध्ये किंवा C11 R210 रेडिओ सेट
हे आपल्याला समजेल, बाकीच्यांना कळणं थोडं मुश्किल आहे. तसं आत्ता आपण हँडल करतोय कोर ऑफ सिग्नलमध्ये, जे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये बघितलं असेल, ड्रोन ऑपरेशनची भी जबाबदारी कोर ऑफ सिग्नलला मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे साहेबांनी सांगितलं मगा लेडीजबद्दल, सोफिया कुरेशी, कर्नल सोफिया कुरेशी, सी इज फ्रॉम कोर ऑफ सिग्नल. कोर ऑफ सिग्नलची अजून सर्व्हिसमध्ये की एअरफोर्सची. हां हां. तर सोफिया कुरेशी कोर ऑफ सिग्नलची कमांडिंग ऑफिसर आहे. त्यांनी या ऑपरेशनच्या ब्रीफिंगची कंप्लीट जबाबदारी तिच्याकडे सोपवलेली होती. आता आपण बरीचशी मनोगत ऐकली. व्यासपीठावर आपलं दोन्ही आहे, जे आम्ही पूर्वी अटेंड करायचो, सिव्हिल मिलिटरी सिव्हिल लायझन मीटिंग, त्याप्रमाणे असे कार्यक्रमात आपण सिव्हिलियन डिग्निटरीजना बोलवतो आणि एकमेकांच्या बोलण्यातून ह्याच्यातून कामं कशी होतात हे आपण बघतो. तर आज आपल्याबरोबर लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासकीय सेवेमधले तहसीलदार मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर आपण प्रश्न मांडलेत. आणि जसं कोळी साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं, जे लिगल आहे तेच का. आणि खरंच आपली तीच मागणी आहे, केवळ संघटनाची असो किंवा फौजींची असो, हे असो, जे लिगल आहे तेच करायचं. 2 नंबर करायला आपण इथं आलोच नाही, पहिली गोष्ट. आणि 2 नंबर नको बी आहे, कारण आम्हाला आमची ऑर्गनायझेशन फार लुक आफ्टर करते. आमच्या पेन्शनपासून आमच्या सगळी काळजी घेते, आरोग्याची काळजी घेते, सगळी घेते. फक्त आमची जी अडलेली कामं असतात, जे सांगितलं आता की टेबला करून 10 रुपये दिल्याशिवाय ते मिळत नाही, पण मॅडमनी त्याला उत्तर दिलंय की आता सगळी कामं ऑनलाईन झालेत, त्यामुळं टेबलाखाली हात घालायची काही जरूरत पडणार नाही. बऱ्याच यांनी हे केलं. जसं आता सरदार साहेबांनी सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून हे राजकारण हे फील्ड मध्यंतरी एक हवा चालू होती की वाईट आहे, आपल्यासारख्याचं काम नाही, डिसिप्लिनवाल्याचं काम नाही असं. अहो ते वाईट आहे, पण त्याला सुधारायचं कोणी? आपणच गेलं पाहिजे सुधारायला त्याला. मग आपण पाठवलेत ना, आता सुरू केले आणि असंच पाठवत राहूया. आणि राजकारण एक स्वच्छ आणि चांगल्या माणसाचं सुद्धा काम होईल आणि ह्याची अपेक्षा करूया. पण ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना त्यात भाग घ्यावा लागेल. मग ते गावातले सरपंच पासून, वार्ड मेंबर पासून, पंचायत समित्या, आमदारपर्यंत विविध मागण्या बी आहेत आणि त्या सॉल्व्ह बी होतील. एक बाबासाहेबांचा संदेश सुद्धा मला आठवतो की त्यांनी एक संदेश दिला होता त्यावेळी, दलितांवर अत्याचार होत होते त्यावेळी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तोच फॉर्म्युला आज सुद्धा लागू पडतोय, इतके दिवस जरी गेलेले असले. आपण आता शिका आपला भाग राहिलेला नाही, कारण आपण ऑलरेडी शिकलो, हे झालं. पण संघटित व्हा आणि संघर्ष करा, यश नक्कीच येतं. आणि तुमच्या संघटना सुद्धा नावारूपाला येतील आणि आपल्याला एक समाजात सन्मानजनक वागणूक मिळेल. वैयक्तिक गेलं तर कोण विचारत नाही, पण ज्यावेळी संघटनेनं जाता त्यावेळी सगळ्या कामाला तुम्हाला मदत मिळते. आणि विषय तर कोर ऑफ सिग्नलवरच बोलायचा होता, पण चला असू द्या, वेळ जास्त झालेला आहे. एक मी माझ्या लाईफमधलं उदाहरण सांगतो. आपण जर बोलायचं कमी केलं, कम्युनिकेशन, तर काय परिणाम होतात. आपण सपोज आम्ही दोघं बोलायचं थोडं टाळतो, कमी करतो, हळूहळू ते ब्रेक होतं. मग आमच्यामध्ये कम्युनिकेशन ब्रेक झालं का आमच्याबद्दल, एकमेकाबद्दल गैरसमज दूर होतात. त्यासाठी कम्युनिकेशन काय काय असे ना, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, त्यानंतर हे होतात. अदरवाईज तुम्ही कम्युनिकेशन किंवा संभाषण ब्रेक केलं तर गैरसमज निर्माण होतात आणि आपल्या जवळची माणसं दुरावल्या जातात. त्यासाठी कम्युनिकेशन फार आवश्यक आहे आणि हेच काम आर्मीमध्ये कोर ऑफ सिग्नल करते. कारण जर कम्युनिकेशन नाही झालं तर ते सांगितलं की पुढं काय होईल. एक माझं पर्सनल एक्झाम्पल सांगतो. 1980ला मी आर्मी जॉईन केली होती. 1985ला मला मुलगा झाला. मी कोर ऑफ सिग्नलचा अधिकारी, पण मला मुलगा झाला हे मला 15 दिवसांनी समजलं माझ्या बायकोचं पत्र आलं. कारण त्यावेळी मी लेला होतो.
मायनस टेम्परेचरमध्ये. आणि आत्ता 2007-08ला ज्यावेळी माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली त्यावेळी मला रनिंग कॉमेंट्री येत होती. आता दवाखान्यात दिले, हे झालं ते झालं, आणि त्यांच्याबरोबर मी बाळाचा पहिला आवाज सुद्धा ऐकला. म्हणजे कम्युनिकेशन सगळ्यात क्रांती ह्या देशात कुठल्या क्षेत्राने केली असेल तर कम्युनिकेशन क्षेत्राने केली. आता मी जरा शेताकडे बी येतो त्यावेळी बघतो कामाला येणाऱ्या बायका असू द्या, लेबर असू द्या, अगोदर ते फोन काढतात आणि तुमच्या हातात दिले आज. म्हणजे इतकं कम्युनिकेशन क्षेत्रात जितकं ॲडव्हान्स झाले आणि अफोर्डेबल झाले. गरीबातला गरीब 200 रुपये 300 रुपये कामाला येणारा माणूस सुद्धा फोन बाळगू शकतो आणि आपल्या आवडीचं कम्युनिकेशन ज्याला पाहिजे त्याला बोलू शकतो. इतकी प्रगती दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात झालेली नाही. तशीच प्रगती आता साहेबांना मला सांगायचं आहे की कोर ऑफ सिग्नलनं आर्मीमध्ये पण केलेली आहे. आता तुम्ही बॉर्डरवर कुठेही जावा तिथं OFC केबल टाकलेले, त्यामुळं तुम्हाला तिथून जसं महाभारतातलं आपण महाभारतात बघत होतो लढाईचं चित्र, इकडून बाण मारले, हे अस्त्र सोडलं, ते अस्त्र सोडलं. आपल्या युद्धाचं पण तसं कम्युनिकेशन आपल्या घरात दिसायला लागलं. आता त्याला केवळ कारणीभूत आहे कोर ऑफ सिग्नल. एवढा ॲडव्हान्स त्यांनी ॲडप्ट स्वतःला केलं. आणि हा भाग झाला टेक्नॉलॉजीचा, कोर ऑफ सिग्नलचा. तुम्ही सोडली म्हणून आम्ही रेडिओ सेटवर थांबलो नाही, आम्ही त्याला ड्रोन पर्यंत घेऊन गेलो. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण बाहेर आल्यानंतर किंवा हे ग्रामीण भागात विखुरलेला असतो, ह्याच्यात असतो, नातेवाईकात जातो, ह्याच्यात जातो. ज्यावेळी आपण सर्व्हिसमध्ये होतो त्यावेळी मी सांगितलं उदाहरण, 15 दिवसांनी तुम्हाला मुलगा झालेलाच ज्यावेळी समजतं, ह्याचा अर्थ तुम्ही कुटुंबाला वेळ दिलेला नव्हता. आता तुम्ही रिटायर्ड आहात, माजी सैनिक आहात, तुमच्याकडे वेळ आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्या कुटुंबाला, फॅमिलीला वेळ द्या. त्यांनी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून, तुम्ही जरी सीमेवर असला तरी तुमचं घर दार, नातेवाईक, सगळा समाज त्यांनी सांभाळलाय, म्हणून तुम्हाला आज गावात किंमत आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. आता मुलांविषयी सांगायचं म्हणलं तर तुम्ही आता काही करू शकत नाहीत, कारण आपलं वय बघितलं तर फार आहे, पण थोडेफार संस्कार देऊ शकत असेल तर आपल्या नातवाला जरूर द्या. आणि शेवटची गोष्ट सांगतो की अजूनही जरी बाहेरचं क्षेत्र एवढं मोठं असलं तरी आर्मी अट्रॅक्टिव्ह का आहे किंवा सेना का अट्रॅक्टिव्ह आहे ॲज ए करिअर. आज बघा तुम्ही, जेवढी तुम्ही पगार घेतला नाही तेवढी तुम्हाला पेन्शन मिळते किंवा त्याहून अधिक मिळते. आणि एक अशी संस्था फील्ड आहे की ज्याच्यामध्ये अजूनही पेन्शन स्कीम लागू आहे, आरोग्य स्कीम लागू आहे. कुठलाही आजार असू द्या, कितीही मोठा असू द्या, कितीही खर्चिक असू द्या, तुमचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आर्मीमध्ये होतो. अजूनही तुम्हाला ECHSचं कार्ड आहे. मग आपण आता आपलं जसं नातवंडासाठी आपण हे रोल करतोय तसं समाजात ज्यावेळी जातो त्यावेळी जादाच्या जादा जवानांनी आर्मीमध्ये यावं, टॅलेंटेड जवानांनी यावं आणि देशाची सेवा करावी. हे एक कर्तव्य आपण कधी विसरू नका. केवळ त्याचे निगेटिव्ह गुण गात बसून त्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम करू नका, कारण आपल्याला फार दिलेलं आहे आर्मीने. अजून आपली आर्मी काळजी घेते, हे करते. ज्यावेळी बी बजेट अनाऊन्स होतं पेन्शनरसाठी एवढं बजेट सेपरेट सांगते, ECHS साठी एवढं बजेट, हे सेपरेट मार्क होतं. तर त्यासाठी आपल्याला हमेशा आर्मीचे कुठेही निगेटिव्ह बाजू मांडायची नाही. लास्टली, मुळातच हे गाव ज्यावेळी मला कोळी साहेबांनी सांगितलं मी कधीच ऐकलेलं नव्हतं. मी म्हणलं हो जत ठीक आहे, जत ऐकलेलं आहे, पण हे संघ गाव मी कधी ऐकलं नाही, कुठं आहे एक्झॅक्ट. मग आजकाल आपल्याकडं आहे कम्युनिकेशन. पटदिशी गुगलवर गेलो, त्याचं बघितलं, अरे इथं आहे, हे तर फारच ग्रामीण भागात आहे, मग इथं कसं काय कोर डे सेलिब्रेशन. पण आता समजलं की इथं इतकी होत करू आणि काय प्रेरणादायी माणसं आहे ती की त्यांच्यामुळं मला खरंच प्रेरणा अशी आली की आपल्याही गावात जाऊन एखादा कोरडे किंवा ह्याचा कार्यक्रम आर्मीबद्दल घ्यावा. आणि निश्चितच मी तुम्हाला त्याचे काहीतरी फोटो पाठवेन आणि येणाऱ्या काळात मी हे. बाकी
आपण इथं सगळ्यांनी वेळ दिला, विशेषतः लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी, आणि आपल्या कार्यक्रम आवर्जून ऐकला, बघितला त्याबद्दल, आणि मला बोलवल्याबद्दल इथं आणि यथोचित मला मान दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि इथल्या मी आठवणी जरूर घेऊन जाईन माझ्याबरोबर. हे कारण येताना मी 2 नद्याच्या मध्ये राहणारा माणूस आहे बघा, जिथं हिरवळच हिरवळ दिसते. पण ज्यावेळी मी ते हे सोडलं मंगळवेढा आणि माळरान दिसायला लागलं, त्यावेळी खरंच असं वाटलं की फार बदल आहे. आणि आता साहेबांनी सांगितलं की इथं तलावात पाणी सोडणार आहेत, तर ज्यावेळी कधी मला योग येईल किंवा इथं कशाच्या कार्यक्रमाला येईल त्यावेळी निश्चितच मी हिरवळ बघून त्या तलावाच्या पाण्याचं साहेबांची आठवण येईल. बाकी परत एकदा आपल्या सगळ्यांना कोर ऑफ सिग्नलच्या शुभेच्छा, आणि मला इथं बोलवल्याबद्दल, सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.